वर्धा जिल्ह्यातल्या कवठा झोपडी येथे दारूबंदी व अवैध धंद्याच्या विरोधामध्ये गावकऱ्यांनी रात्री 1 वाजतापासून औरंगाबाद नागपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे। गावामध्ये दारूबंदी करावी तसेच अवैध धंदे बंद करावे यासाठी महिलांनी व पुरुषांनी सहभाग घेऊन रात्री 1 वाजतापासूनच चक्काजाम आंदोलन केलं। यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात खोळंबलेली असून जवळपास 4 ते 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। जोपर्यंत पोलीस अधीक्षक घटनास्थळावर येऊन आश्वासन देणार नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतलेला आहे। गावकऱ्यांनी केलेल्या चक्काजाम आंदोलनामुळे वाहतुकीचा पुरता खोळंबा झालेला आहे। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा। आम्ही हे बघा, मी यांना सांगितलं होतं न्यायासाठी सांगतोय मी। जागत आहो। रात्रभर आम्ही रस्त्यावर उभं झालो दारूबंदीच्यासाठी। आमची मागणी एकच आहे की एसपी साहेबांनी इथे येऊन आमच्या समस्या सोडवाव्या दारूबंदीच्या। सोबतच जी आज मंडळी रस्त्यावर उतरली आहे त्यांच्या जीवाला, पुलगावचे जे गुंड प्रवृत्तीचे लोक ह्या व्यवसायामध्ये आहे त्यांनी जीवाला जर कमी जास्त काही केलं तर पोलीस प्रशासनाने आमच्या जीवाची हमीसुद्धा द्यावी अशी आमची महत्त्वाची मागणी आहे। कारण की तरुण मंडळी शिक्षणासाठी पुलगाव शहरात जातात।